नमस्कार, आपण पाहताय मावळ परिसर न्यूज. मी मनोज मोरे. साते गावातील विद्युत रोहित्राच्या दुरुस्तीदरम्यान अचानक झालेल्या स्पार्किंगमुळे आग निर्माण झाली. तर या आगीत महाराष्ट्र राज्य वीज वितरण सहाय्यक कर्मचारी एजाज शेख याला गंभीररित्या दुखापत झाली आहे. तर या कर्मचाऱ्यास तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या कर्मचाऱ्यावरती उपचार देखील सुरू आहेत. यावेळी साते गावातील रहिवासी रिक्षाचालक सचिन वसंत मोरे यांना ही माहिती मिळताच त्यांनी क्षणाचा विलंब न लावता तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली व सदर कर्मचाऱ्यास आपल्या रिक्षात बसवून रुग्णालयात दाखल केले. यावेळी मावळ परिसराशी बोलताना सचिन मोरेंनी झालेली आपबीती पूर्णपणे सांगितली. वसंत मोरे, राहायला कुठे आहेत तुम्ही? सातेगाव. सातेगावामध्ये त्या दिवशी वायरमन जळाल्याची घटना घडली होती. त्या दिवशी तुम्हाला नेमका किती वाजता फोन आला आणि तुम्ही तुमच्या गाडीमध्ये त्यांना कुठं नेलं? मी डीपी आपल्या घरापाशीची, घराच्या बाजूला. हां, म्हणजे आवाज, स्फोटचा आवाज झाला. बरं. तो वायरमॅन पडला. तशी पोरं माळाव खेळत होते, त्यांनी मला आवाज दिला. मी घाई 10 मिनटं तिथं त्याच्यापाशी पोचलो आणि डायरेक्ट 10-15 मिनटामध्ये मी पवनाला त्याला डायरेक्ट घेऊन गेलो. तिथं पाहुणाला ॲडमिट केलं का? मग पवनाला डायरेक्ट. वरनं डीपी बस होता आणि वरनं पडले का ते? हो, वरनं पडले. त्यांच्यासोबत किती माणसं होती काम करते? त्याच्यासोबत काय 2 माणसं होती. आणि हॉस्पिटलला जाताना तुमच्याबरोबर किती होते? माझ्या बरोबर तो आणि मीच एकटा होतो. आम्ही दोघंच होतो. पाहुणावाल्यांनी लगेच त्याला दाखल करून घेतलं का? हो, पाहुणावाल्याने लगेच दाखल करून घेतलं. काय काय भाजलं होतं? तुम्ही काय काय बघितलं नेमकं? भाजलं कुठं कुठं होतं? त्याच्या हाताला भाजलं होतं हां. आणि पाठीमागं भाजलं होतं. इथं मानाला थोडं भाजलं होतं आणि वरून जर पडला ना थोडा ते तारा लागल्या होत्या. डोक्याला मार लागतो. हां,